ही सेंट्रल सिलिंग मशीन असते. ताडपत्रीच्या जॉईनिंगसाठी वापरली जाते. रॉ मटेरियल मध्ये जे 6 फुटाचे बंडल येतात त्यापासून जी ताडपत्री आपण तयार करतो त्याच्या जॉईनिंगसाठी मशीन वापरली जाते. प्रॉपरली ही म्हटलं तर हीट सिलिंग वरती याचे जॉईनिंग तयार होतात. पूर्णपणे 100% वॉटरप्रूफ असे जॉईंट तयार होतात. आणि ज्या रिक्वायरमेंटमध्ये शेतकऱ्यांना किंवा एखाद्या इंडस्ट्रीला ज्या प्रकारची रिक्वायरमेंट लागते त्या प्रकारच्या रिक्वायरमेंटमध्ये आपण ह्या सेंट्रल सिलिंग मध्ये आपण ती साईज तयार करून देऊ शकतो. ही प्युअर व्हर्जन अशी ताडपत्री असते. ही लोकल दुकानांमध्ये भेटत नाही. लोकल दुकानांमध्ये जी ताडपत्री असते ती लगेच खराब होते. त्या तुलनेतली ही ताडपत्री हाय लेवल किंवा चांगल्या क्वालिटी मधली बनवलेली असते. हिची वैशिष्ट्ये सांगायची झाली तरी पूर्णपणे UV स्टॅबिलाइज असते. म्हणजे सूर्याच्या अति नील किरणांपासून हिचं पूर्णपणे संरक्षण होतं. वॉटरप्रूफ असते आणि मेन म्हणजे वापरायला किंवा कोणत्या गोष्टीला झाकण्यासाठी उपयुक्त अशी ताडपत्री असते. हिला टेल लॉक टेक्नॉलॉजी असते. सपोज एखाद्या आपल्या धारदार वस्तूनी ह्याला टोक पडलं काही झालं तर ह्याला टेल लॉक टेक्निक असते. ह्याला किती ओढलं तरी फाटत नाही. एक ठराविक क्षमतेपर्यंत हिला स्ट्रेन सहन करण्याची ताकद असते. नमस्कार मंडळी, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आता आपण आलोय मुळशी तालुक्यामध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या ठिकाणी कशासाठी आलोय, तर मित्रांनो येथील 2 तरुणांनी जे की स्वतः सख्खे भाव आहेत त्यांनी एक स्टार्टअप सुरू केलाय. तो स्टार्टअप म्हणजे जलसह्याद्री. तो स्टार्टअप नक्की काय आहे, त्यांच्या कंपनीमध्ये नक्की कोणता प्रोडक्ट तयार होतोय, त्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या या कंपनीत संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कशी चालते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूपच सुंदर झालाय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहे जलसह्याद्री या कंपनीचे सर्वेसर्वा. तर नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वात आधी तर मला आपली एक ओळख पटवून द्या. मी सिद्धांत शेलार, जलसह्याद्री ताडपत्री कारखाना, मुळशी तालुका इथून आपला व्यवसाय आहे. तर आपल्या कंपनीचा एक ऍड्रेस सांगा मला. आपल्या कंपनीचा ऍड्रेस सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुका या ठिकाणी कोंढावळे गावच्या बरोबर बस स्टॉपच्या समोर आपला ताडपत्री कारखाना आहे. जलसह्याद्री ताडपत्री कारखान्याच्या नावाने आपला ताडपत्री कारखाना आहे. जलसह्याद्री हा जो स्टार्टअप आहे याची एक सुरुवात कशी झाली किंवा त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? त्याची संकल्पना सांगायची झाली तर एकतर आम्ही शेतीच्या बॅकग्राऊंड मधून येतो आणि आमचा दूध धंदा आहे. दूध धंद्यासाठी लागणारा चारा किंवा शेतीमध्ये आपण जे पीक काढतो त्यासाठी लागणाऱ्या ताडपत्र्या, या ताडपत्र्या आम्ही ज्यावेळेस दुकानातून आणायचो त्या लगेच खराब होत होत्या. त्या जास्तीत जास्त 3 महिने 2 महिने टिकत होत्या. त्यामुळं एक चांगल्या प्रकारच्या ताडपत्र्या आपण तयार केल्या पाहिजेत किंवा कुठेतरी आणल्या पाहिजेत या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये पाऊल उचललं आणि ह्या ताडपत्री कारखान्यामध्ये आमचं यशस्वीपणे आगमन झालं. आता मी बघतोय की आपला एवढा मोठा कारखाना आहे, तर ज्यावेळेस या व्यवसायाची सुरुवात केली तर तो सुरुवातीचा टप्पा कसा होता किंवा कोणकोणत्या अडचणी तुम्हाला सुरुवातीला आल्या? सुरुवातीचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपण ताडपत्रीचा कारखाना सुरू केला त्यावेळेस रिस्पॉन्स असं म्हणावा असा नव्हता. कारण की क्वालिटीची ताडपत्री घेणं ही आपल्याकडच्या लोकांची मानसिकता नव्हती आधी. कारण की त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. कारण की त्यांचं एकच होतं की एक ताडपत्री दुकानातून जाऊन आणायची, ती 3 महिने टिकली पाहिजे, एक सीझन गेला पाहिजे, त्यानंतर ती ताडपत्री खराब होते. त्या दृष्टीचा सगळ्यांचा दृष्टिकोन होता. पण आमच्या आग्रहस्तव काही आमच्या नातेवाईकांनी, वेगवेगळ्या गावांमध्ये जे आमचे नातेवाईक राहतात त्या आग्रहस्तव त्यांनी एक एक ताडपत्री नेली. त्यानंतर प्रत्येक गावामधनं नाही म्हटलं तरी दुसऱ्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आला. 10-20 लोक अशी आमच्याकडे यायला लागली. माउथ पब्लिसिटी चांगली झाली. आणि त्यानुसार आमच्याकडे ताडपत्रीला गिराईक यायला लागले. मग आज मी बघतोय आता एवढ्या मोठा कारखाना आहे, आपल्याकडे एवढ्या मशिनरी आहेत. मग सुरुवातीला एक भांडवल कसं असतं? आता भांडवल उभारणी हा खूप महत्वाचा मुद्दा असतो कोणत्या व्यवसायात, का तरुण पोरांना आपले भांडवल वगैरे भेटत नाहीये. मग तुम्ही भांडवल कॅपिटल कसं जमा केलं ते? आपण सुरुवात केली त्यावेळेस पहिलं ताडपत्रीचे रेडी साईज मागवल्या, त्यातून पहिलं विकून पाहिलं. त्याच्यानंतर कळालं की ह्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, प्रोसेसिंग मध्ये उतरू शकतो. म्हणजे रॉ मटेरियल आणून त्याच्यामध्ये आपण प्रोसेस करून ते तयार करू शकतो. त्यामध्ये आम्हाला बँकांनी चांगलं सहकार्य केलं, बिझनेस लोन घेतले. त्याच्यानुसार आम्ही हा स्टार्टअप सुरू केला. म्हणजे सुरुवातीला ट्रेडिंग करत होता, ट्रेडिंग केलं. पहिला अनुभव घेतला, त्यानंतर क्षेत्रामध्ये याच्यामध्ये उतरले. मग जे काही मशिनरी होते, आता मशिनरी लागतात ह्या व्यवसायासाठी, मग त्या मशिनरी बद्दल एक माहिती कुठून समजली तुम्हाला? मशिनरी बद्दल सांगायचं झालं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट दिली आणि नॉर्मल सोशल मीडियावरती आपल्याला थोडंफार कळून जातं. त्यानुसार आपण सुरुवात केली आणि म्हणजे तिथून मग आपण थोडं नॉलेज घेतलं.
आपण इथपर्यंत आत्मसात पोहोचलो. केलं आणि त्यानंतर आपण सुरुवात केली. तर सर मला सांगा, आता आपला जो कारखाना आहे तो कशा प्रकारे चालतो, किंवा आपले जे मॅन्युफॅक्चरिंग होते ते कशा प्रकारे होते? एक म्हणजे आपल्याकडे रॉ मटेरियल येतं, हा. 6 फुटाचे रोल असतात, 250 ते 300 किलोचा एक रोल असतो. त्यानंतर जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे किंवा एखाद्या कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्या साईज आपण कटिंग केले जाते. त्या कटिंग करून आपण जी सेंट्रल सिलिंग जी मशीन असते त्याच्यावरती जोडतो. त्यानुसार आपण त्याची साईज तयार करतो. प्युअर हिट सिलिंग वरती ती जॉईंट तयार होतात. म्हणजे प्युअरपणे 100% वॉटरप्रूफ अशा प्रकारचा तो जॉईंट बसतो. त्यानंतर साईडने त्याला बॉर्डर वगैरे मारून, आयलिट्स मारून, घडी वगैरे पॅकेजिंग करून आपण त्याची ताडपत्री सपोर्ट करतो. आता हे झालं का तुम्ही प्रोडक्ट तयार करताय, हा. पण कसं असतं आता शेतकऱ्याच्या बाबतीत त्याला पिकवायचं माहितीये पण विकायचं माहित नाहीये. मग आता तुम्ही मार्केट कसं कॅप्चर केलं, किंवा मार्केट कसं टॅकल केलं, आणि आता मार्केटिंग कशी करताय? माउथ पब्लिसिटीवरती आपण थोडंफार प्रमाणात केलं, त्याच्यानंतर ऑनलाईन वरती आपण करतोय, आणि हळूहळू सोशल मीडिया थ्रू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये आपण टॅकल करायचा प्रयत्न करतोय. त्या दृष्टिकोनातून आपलं मार्केटिंग सुरू आहे. मग आता एक रिस्पॉन्स कसा भेटतोय ह्या व्यवसायामध्ये? रिस्पॉन्स चांगला आहे, आता व्यवस्थित आहे, कारण की आपण क्वालिटीवरती मेन फोकस करतो. त्या दृष्टिकोनातून रिस्पॉन्स चांगला आहे. आताच तुम्ही क्वालिटीचं बोलले की आपल्याकडची क्वालिटी आहे ती थोडीशी वेगळी आहे. हो. मग मार्केटची क्वालिटी आणि आपली क्वालिटी यात डिफरन्स काय? मार्केटची क्वालिटी सांगायची झालं तर त्यांच्या ताडपत्रीला जर आपण हातात घेतलं हा. किंवा वापरली तर त्याला कट पडला तर ती फाटत जाते. त्याला टिअर लॉक टेक्निक, युव्ही प्रोटेक्शन अशा काही प्रकारचं काही नसतं. त्यानुसार आपण ती ताडपत्री बघतो. पण आपल्याकडची ताडपत्री आहे त्याच्यामध्ये युव्ही स्टॅबिलाइज असते, पूर्णपणे ISI मार्क असतो, टिअर लॉक टेक्निक असते. जर समजा एखादा कट पडलं तर एक ठराविक स्ट्रेंथ सहन करण्याची ताकद असते. उन्हामध्ये ती कंटिन्यू टिकू शकते. शेततळ्यासारखी आपण त्याला, शेततळ्याचा कागद असेल तर त्याला पूर्णपणे खाली टाकलं तर ती पूर्णपणे 100% वॉटरप्रूफ असते, किंवा चाऱ्यासाठी झाकण्यासाठी उत्तम असते, उन्हामध्ये पूर्ण टिकते. तर आता आपण एखाद्या हार्डवेअर मधनं किंवा बाजारात ज्या काही ताडपत्री खरेदी करतो, जे काही मटेरियल खरेदी करतो, त्यावर कुठल्याही प्रकारची गॅरंटी वॉरंटी भेटत नाही. गॅरंटी वॉरंटी नसते. एक तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शिक्का नसतो, कंपनीचा ब्रँड नसतो, पूर्णपणे विदाऊट ब्रँडिंग अशी ती ताडपत्री असते. आणि त्या आपल्या कोणत्याच दृष्टीने त्याची वॉरंटी गॅरंटी, कोणत्या प्रकारचं फॅब्रिक यूज केलंय, काय तयार केली आहे, कशी तयार केली आहे, या प्रकारची काहीच कोणती माहित इन्फॉर्मेशन नसते. सांगत नाही, किंवा कोणत्याही गोष्टीचं सहकार्य केलं जात नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्याही कस्टमरने विचारलं की तुम्ही बाबा कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरता, चांगलं वापरता, खराब वापरता, आपण हे सगळं त्यांना सविस्तर समोर बसून सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लिअर करतो. आपण त्यांना गॅरंटी वॉरंटी देतो ताडपत्रीची. शेततळ समजा सबसिडी अंडर असेल हा. तर त्यानुसार त्याचे वॉरंटी वेगवेगळे क्रायटेरिया ठरलेले असतात, त्यानुसार त्याची वॉरंटी असते. तर आता आपल्या कारखान्यामध्ये मेन कोणकोणते प्रोडक्ट तयार होतात, म्हणजे संपूर्ण किती प्रोडक्ट तयार होतात, आणि आपली स्पेशालिटी कोणत्या प्रोडक्ट मध्ये असतात? कारखान्यामधलं प्रोडक्ट म्हणायचं झालं तर मेन फॅसिलिटी आपलं म्हटलं तर 3 टन मुरघास बॅग आणि 5 टन मुरघास बॅग, ह्याच्यामध्ये मेन आपली फॅसिलिटी आहे. 500 मायक्रॉन मध्ये आपण ह्या बॅगा तयार करतो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतो. त्याचे कव्हर असतात, किंवा त्याची ज्या प्रकारची रिक्वायरमेंट असेल, कोणत्याही दुकानदाराची असो किंवा कोणत्याही शेतकऱ्याची असो, ते आपण फुलफिल करायचा प्रयत्न करतो. दुसरं प्रोडक्ट झालं तर म्हणजे ताडपत्री महाराष्ट्रामध्ये, अदरवाईज महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण सगळ्या प्रकारच्या ताडपत्र्या सप्लाय करतो. ज्या क्वालिटीमध्ये पाहिजेत, ज्या यूजसाठी पाहिजे, एखाद्याला मळ्यामध्ये टाकण्याला हवी असेल, झोडण्यासाठी किंवा मळणीसाठी किंवा झाकण्यासाठी पाहिजे असेल, पोलिटीचे कर्टन असू देत, किंवा शेततळ्यासाठी जे मटेरियल लागतं, त्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या आपण ताडपत्र्या देतो. आणि आता आपली जी मुरघास बॅग आहे तिची स्पेशालिटी काय, किंवा तिची लाईफ सायकल किती आहे? आता मुरघास बॅग म्हणजे आपण पूर्णपणे व्हर्जिन क्वालिटीचा पेपरमध्ये चांगल्या प्रकारचा पेपर तयार करून ती मुरघास बॅग तयार करतो. आणि एक म्हणजे तिची कॅपॅसिटी ही चांगल्या प्रकारची असते, कट साईज नसते, आणि तिला आपण कव्हरिंग देतो. आणि मेन म्हणजे की त्याच्यावर ब्रँडिंग असते, कोणत्याही लोकल कंपनीमधनं किंवा खराब मालापासून तयार केलेली नसते. एक त्याची लाईफ सायकल असते, ज्या प्रकारे यूज करेल त्यानुसार त्याची लाईफ सायकल चांगली असते. आता कोणाला ताडपत्री घ्यायची आहे किंवा मुरघास बॅग घ्यायची आहे तर ते इथं लोकल येऊन घ्यावी लागेल का, त्यांना तिथपर्यंत पोच पण भेटेल? पोचही भेटेल. त्यांच्या नियर बाय जे ट्रान्सपोर्ट असतील, त्यांची कोणती ट्रान्सपोर्टची किंवा एखादी गाडी असेल की ज्या इथून जातात, त्यामध्ये आपण टाकू शकतो, अथवा ते इथे येऊन कलेक्ट करू शकतात फोनवरती, किंवा ऑनलाईन ते आपल्याला ऑर्डर देऊ शकतात. मग आता आपला जो हा संपूर्ण कारखाना आहे यामध्ये लेबर किती आहे आणि डेली प्रोडक्शन किती होते सध्या? लेबर आपले 4 लेबर आहेत, जे आपल्याला हेल्पर असतात, आणि बाकीचे जे एक्स्ट्राचे लेबर असतात ऑपरेटर ते 2 आहेत. डेली प्रोडक्शन म्हटलं तरी आपलं कंटिन्यू सेंट्रल सिलिंग वरती जरी आपण डेली प्रोडक्शन केलं 1 टन आपलं प्रोडक्शन निघतं, रिक्वायरमेंटनुसार काय असेल त्यानुसार. सपोज आपली मुरघासचं प्रोडक्शन असेल तर ते वेगळं असतं, आणि ताडपत्रीचं प्रोडक्शन वेगळं असतं. तर म्हणजे आता खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा हा व्यवसाय डेव्हलप केला आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण चांगली, तुमचे प्रोडक्ट खरंच गुड क्वालिटीची आहे.
आता जे काही तरुण आहेत आज मार्केटमध्ये, त्यांना वेगवेगळ्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे, पण त्यांना मार्ग भेटत नाही, किंवा ते काय करतात, एक थोडे दिवस व्यवसाय सुरू ठेवतात, त्यांना काय तेवढं आउटपुट भेटत नाही, मग बंद करून टाकतात. मग त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्यांनी एकतर म्हणजे पेशन्स ठेवले पाहिजेत. व्यवसाय करताय तर आधी त्याच्यामधली माहिती घेतली पाहिजे. कोणीतरी व्यवसाय करतंय हे बघून त्यांनी व्यवसाय केला नाही पाहिजे. आणि तो व्यवसाय आपल्याला जमणार आहे का, त्या व्यवसायाची माहिती पूर्णपणे घेऊनच त्या आधी व्यवसायामध्ये अनुभव उतरलं घेतला पाहिजे. पाहिजे आपण. आणि मेन म्हणजे त्या गोष्टीमध्ये क्वालिटी किती आहे, मटेरियल कसं असतं, एखाद्याच्या हाताखाली काम करूनच ते काम केलं पाहिजे, तर तो व्यवसाय यशस्वी होतो. पहिला अनुभव घेतला पाहिजे, मग त्यात तरच उतरला व्यवसाय पाहिजे. यावं. मग आता जी काही तरुण पोर आहे, ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचंय, आता तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुमचा हा स्टार्टअप डेव्हलप केलाय, मग त्यांना काय तुम्ही सल्ला देणार? त्यांना सल्ला द्यायचं झालंच तर त्यांना व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी आधी प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि माहिती घेतल्यानंतर एखाद्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस त्यांचं पदार्पण होतं त्यावेळेस त्यांनी 1 ते 2 वर्ष कमीत कमी पेशन्स ठेवले पाहिजे आणि तो खर्च सांभाळायची ताकद असली पाहिजे कोणत्याही गोष्टीची. तर मित्रांनो, आता तुम्ही सरांचा हा जो काही व्यवसाय आहे, एक सिंपल पद्धतीत मी तुम्हाला सांगितलाय, तर तो त्यांचा हा जो स्टार्टअप आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.